तीन वेळेला सामूहिक ओंकार करूया. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युः संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजम्. शारदा शारदां भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयांसा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांचे. कैलास राणा शिवचंद्र माऊली फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान
हनुमान की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। बोलो रघुपति राघव रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। 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 बोलो रघुपति राघव रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम।
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। श्रीराम समर्थ। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। या श्रीराम कथेमध्ये अवगाहित होण्याकरता आलेल्या सर्व भाविक श्रोते साधक तत्वचिंतक कला उपासक याज्ञिक वैदिक कीर्तनकार प्रवचनकार नामधारक तत्वचिंतक कला उपासक या सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो। स्वामींना स्वतंत्र वंदन करतो आणि नेहमीप्रमाणे आजच्या कथाभागाला सुरुवात करण्यापूर्वी एक श्लोकी रामायण घ्यायचे। यापूर्वी मला काल अनेकांनी इथून जाताना विचारलं की आता म्हणजे आज रामजन्म झाला, आता स्वयंवर कधी आहे? माणूस हा काय म्हणतात उत्सवप्रिय प्राणी आहे। त्यामुळे जन्मोत्सव, स्वयंवर, कृष्ण जन्मानंतर विवाह भगवंतांचा, इथे विवाह नाही म्हणत बरं का, इथे सीता स्वयंवर आहे। त्या दिवशी अधिक सांगेन मी स्वयंवराबद्दल, आत्ता नको। तर येत्या रविवारी चालेल का शनिवारी चालेल? तुम्ही सांगाल तसं। म्हणजे याचं कारण काय आहे, इथे जे दररोज येतात ना श्रोते, तर त्यांना विचारल्यावर स्वयंवराची तारीख कळवता येईल ना। मग चला राघवा चला, त्यामुळे तुम्ही सांगाल तसं। तुम्ही म्हणालात की अजून पुढे चालेल, तर तसं भरपूर सांगण्यासारखं आहे बरं का। मला आत्ता सुद्धा रोज घरी गेल्यावर असं वाटतं बरं का, अरे आज खूप काहीतरी सांगायचं राहिलं, खूप काहीतरी सांगायचं राहिलं। कारण 24,000 श्लोक असं आपण पकडू की 3 आठवडे आहेत, याचा अर्थ 1,000 श्लोक रोज झाले। पण काय आपण आत्ताशी जन्मापर्यंत पोचलो, त्यामुळे पुढे अरण्यकांड तसं मोठं आहे, आपल्याला त्यातल्या कथा माहिती नसतात, पण त्यात घटना काही नाही आहेत, म्हणून सांगायचा सगळा प्रसंग हा अधिक आहे। तर मग रविवार चालू शकेल ना, म्हणजे कोणाला काही दुसरीकडे कुठे विवाहाला जायचंय असं काही नाही। तेव्हा रविवारी सीता स्वयंवर आहे, तेव्हा सहकुटुंब सहपरिवार असं अगत्य येण्याचं करावं। त्या दिवशी काय जिलेबी किंवा लाडू चिवडा बघू काय मिळते आपल्याला, ठरवूयात, काही काळजी करू नका। अर्धी अर्धी ओळ सांगतो त्याप्रमाणे एक श्लोकी रामायणाचा पाठ करू। आदौ राम तपोवनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनम्
वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं बाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनम् पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम्। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। काल आपण फार घाईघाईत सगळं बघितलं बरं का. म्हणजे जन्माचा तो पाळणा, न्हाणी आणि पण काय असतं की काही गोष्टी अशा छान सविस्तर बघितल्या ना की जरा बरं वाटतं नाही का. आणि वाल्मिकींनी सांगितलंय सगळी कथा एकदम संपवू नका, थोडं थोडं, हां रोज थोडं थोडं. आणि म्हणाले जाताना सांगा की हे जर आपल्याला ऐकायचं असेल तर उद्या संध्याकाळी 6 वाजता. ते लोक लक्षात ठेवतात बरं का. बाकी काही कथेतलं बाकी काय लक्षात राहील ह्याच्यापेक्षा उद्या जायचं बरं का ऐकायला. काय म्हणाले प्रभू रामचंद्र त्या न्यायनिवाड्यामध्ये, इथपर्यंत आलो होतो आपण. पण एवढ्या पटकन तिथे येऊन चालणार नाही. याचं कारण मी म्हणालो तसं की भगवंतांच्या ज्या लीला असतात तर त्या लीला कशा आहेत तर अधरम मधुरम, हे जे भगवंतांचं मधुराधिपते रखिल. रामचंद्रांचं सुद्धा सगळं मधुर आहे बरं का, सगळं मधुर आहे. आणि ते तत्व त्या निर्गुण निराकारानं सगुण साकार अवतार घेतला. तो भगवंत किंवा ते सत नावाचं तत्व इथे अवतरित झालं. अवतरित होणे, अव अधिक तू असं संस्कृतमध्ये धातू आहे, त्याच्यातून अवतार असा शब्द तयार होतो. ज्या स्थितीवरती ते आहे त्याच्यापेक्षा खालच्या स्थितीला येणं म्हणजे अवतरित होणं. म्हणून आपण म्हणतो बघा एखाद्याला, म्हणजे आम्ही धोतर घालून वगैरे बाहेर पडलो ना की आमच्या आजूबाजूचे म्हणतात काय अवतार झालाय. अवतार होतो तो आमचा बरं का. भगवंत स्वतः ठरवून अवतार घेतात आणि हेच तर त्यांच्या अवताराचं वैशिष्ट्य आहे. त्यांनी तो अवतार घेतला. वाल्मिकींनी जरी त्या अवताराच्या बाललीलांचं वर्णन केलेलं नसलं तरी मराठीमध्ये जे गीत रामायण आहे, ज्याला कळसाध्याय म्हणलं पाहिजे, एकूण मराठीमध्ये जे गीत प्रकार उपलब्ध आहे त्यातला, तर त्याच्यामध्ये गदी माडगूळकरांनी फार छान ह्या लीला शब्दबद्ध केल्या आहेत. मी आज दुपारी हेमाताईंना विचारलं की तुम्ही म्हणाल का, तर त्याही लगेच आडेवेडे न घेता हो म्हणाल्या. हे फार महत्त्वाचं असतं बरं का. तेव्हा मी त्यांना विनंती करतो की सावळा ग रामचंद्र.
असू दे ना. म्हणतो ना लगेच 5 मिनिटं.
जवळ घ्या, तुझ्या जवळ घे. गाण्यात म्हणते. हो ना. सावळा ग रामचंद्र. हा, मला शेवटची वेळ सांगायची फक्त त्यातली महत्वाची. सावळा ग रामचंद्र उद्या होईल तर. त्यामुळे आज अजून एक प्रभू रामचंद्रांची बाललीला. आज तरुण होणार आहे, काळजी करू नका बरं का. तुम्ही म्हणाल नाहीतर फारच चाललंय यांचं. छान कौशल्येनं त्या बालरूपाला न्हायला घातलं, छान खाऊ घातलं. अयोध्येमध्ये काय कमी हो, सोन्याच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक आहे. दुधाला काही कमी नाही, तुपाला काही कमी नाही. मथुरेचं किंवा वृंदावनाचं किंवा गोकुळाचं जे आपण वर्णन वाचतो ऐकतो ना, त्याच्यापेक्षा 100 पटीनं जास्त आहे. 100 पटीनं, 100 पटीनं ते सगळं अयोध्येमध्ये मुबलक प्रमाणामध्ये आहे. आपण रघुरायाची गोष्ट ऐकली पहिल्या दिवशी, की जे आहे ते सगळं देऊन टाकायचं आणि पुन्हा आपल्या मेहनतीवर कमवायचं तेवढं. आणि आत्मविश्वास किती आहे बघा. 2 दिवस थांब म्हणाला. 14 कोटी सुवर्ण मुद्रा. आणि रात्रीच्या वेळेला रामचंद्रांनी हट्ट केला असं सांगतात. तो चंद्र मला हवाय म्हणून. आणि मग आईनी कसं तरी समजावलं आणि रामचंद्र छान त्या सुवर्णाचा पलंग आहे, त्याच्यावरती अगदी मऊसर अशी रेशमी वस्त्रानं विणलंय तशी गादी आहे छान, आणि त्याच्यावरती छान झोपले बरं का. ते चित्र जरा डोळ्यासमोर आणा. पांढरं शुभ्र वस्त्र आहे, छान रेशमी नक्षी काढलेली आहे त्याच्यावरती, आणि रामचंद्र छान निजले. आणि दुसऱ्या दिवशी
माता रामचंद्रांना उठवते बरं का. काय म्हणते माहितीये का माता? कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्यं दैवमान्निकम्. कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्यं दैवमान्निकम्. उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमला कांता त्रैलोक्यं मंगलं कुरु. आणि आपण कलियुगात कसं उठवतो आपल्या मुलांना? कार्ट्या 7 वाजले, शाळेत काय तुझा? नाही का? काका जाणार आहे का असं म्हणायचं होतं मला. काय हाक मारली नरशार्दूला. कशासाठी उठ म्हणाले? त्रैलोक्य मंगलम करू. या त्रैलोक्याचं मंगल करण्याकरता रामा तू आता उठ, बास झाली. ह्याच गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आईने सांगितल्यात बरं का. शिवबा, फार काळ झाला रे आमचा समाज झोपलेलाच आहे, त्याला कोणीतरी जाग करण्याची गरज आहे. आणि त्याला जाग करत असताना त्याच्याकरता जो वणवा पेटवावा लागेल ना, त्यात कदाचित स्वतःची आहुती द्यायला लागेल बरं का. पण तुला उठलं पाहिजे, तुला उठलं पाहिजे, तरच आमचा समाज या सगळ्यातनं जागा होईल. हे संस्कार आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांवरती करायला पाहिजे. रामचंद्र उठले. नरशार्दूला, मला नरशार्दूला बद्दल 1-2 वाक्य सांगायचे आहेत. शार्दूल म्हणजे सिंह बरं का. असं आपण हा सिंहाला समानार्थी शब्द आहे. शार्दूल हा सिंहासारखाच वेगळा प्राणी आहे. कुठला आहे तो? स्वर्गातला आहे. आपण शार्दूल म्हणजे सिंह असा एक समानार्थी शब्द वापरतो, असा नाहीये. शार्दूल हा तो स्वर्गातला सिंह आहे. कसा आहे त्याचा आकार किंवा हे सगळं? तर आपण जो सिंह पाहतो चित्रात किंवा काय झू मध्ये, प्राणी संग्रहालयामध्ये, तो 4 पायांचा असतो. हा शार्दूल जो सांगितला ना, तो 8 पायांचा सिंह सांगितलेला आहे. आणि त्याचा एक पंजा केवढा आहे तर संपूर्ण वाढ झालेला हत्ती जेवढा असतो तेवढं त्याचं एक पाऊल आहे असं सांगितलंय. हा कुठे असतो? हा स्वर्गामध्ये असतो. त्याला पंख आहेत असं सांगितलेलं आहे. तुम्ही म्हणाल हे वर्णन तुम्ही सांगताय, पण त्याला काही प्रमाण आहे का? कसं काय विश्वास ठेवायचा ना, सिंहाला पंख आहेत वगैरे काहीतरीच. काय दुर्दैव आहे बघा आपलं. आपल्याला तो कार्टून नेटवर्क वरती जो युनिकॉर्न दाखवतात ना, त्याच्यावरती आमचा विश्वास आहे. तो एक घोडा आहे युनिकॉर्न, त्याला शिंग आहे, त्याला पंख आहेत आणि तो सप्तरंगी आहे. तर तो आमच्या मुलांना पटतो. ते आम्हाला सांगतात सुद्धा, मला युनिकॉर्न सारखा टी-शर्ट घ्यायचा बरं का. पण आम्ही जर सांगितलं की आमची कामधेनू अशीच आहे, नरशार्दूल असाच आहे आमचा, तर त्याच्यावरती आमचा विश्वास बसत नाही. कारण याचं मूळ वर्णनच कधी आम्ही आपल्या पुढच्या पिढ्यांना सांगितलेलं नसतं. तेव्हा मी कामधेनू पाहिली आहे बरं का. पाहिली म्हणजे देव्हाऱ्यात पाहिली एकांच्या. पंख आहेत, तिला नेहमीच्या गाय जशी असते पण स्त्रीमुख आहे. मागे केसांचा अंबाडा बांधलाय तिनं.
पंख आहे अशी कामधेनू मी पाहिलेली आहे. तेव्हा कामधेनू कशी असते तर ती या पद्धतीची असते. रामचंद्र उठले आणि दोन्ही हात वर केले ना. लहान बाळाचं एक बरं असतं, त्याने हात वर केले की आईला कळतं याला आता कडेवर घ्यायचं. पण माता म्हणाली, अरे आता तू चालायला पाहिजेस बरं का, मोठा झालायस तेवढा. पण मग रामचंद्र कसे चालताय त्याचं वर्णन आपण एका गीतामधून ऐकूया. चलत रामचंद्र ठुमक चलत रामचंद्र पायत पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र पायत पैंजनिया ठुमक चलत पृथ्वी हलायला लागली असा उल्लेख आहे बरं का. एक एक पाऊल जसं टाकतायत ना रामचंद्र, अनंत ब्रह्मांडे उदरी तेच आहेत ना प्रत्यक्ष, वेगळं काही नाही. तेव्हा पृथ्वी अशी डळमळायला लागली असा उल्लेख आहे. देखने
ठुमक चलत रामचंद्र बालत पैंजलिया. असे ठुमकत चालणारे रामचंद्र केव्हा मोठे झाले हे दशरथ राजांना सुद्धा कळलं. चारही भावांचा व्रतबंध झालाय. 4 वर्ष पुढचे गुरूंच्या आश्रमात जाऊन राहिले. त्यामुळे त्यांना वल्कल कशी नेसायची हे माहिती आहे. आश्रमामध्ये गुरुगृहे असताना स्वयंपाक कसा करायचा, राहुटी कशी उभारायची, तंबू कसा बांधायचा, या सगळ्याचं प्रशिक्षण गुरुकुलामध्ये असताना झालेलं आहे. गुरुकुलामध्ये ज्याप्रमाणे वेदाध्ययन आहे त्याबरोबर व्यवहारामध्ये ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्यांचं सुद्धा अध्ययन ह्या गुरुकुलामध्ये आहे. न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, 4ही वेदांचं आणि त्याचबरोबर धनुर्वेद म्हणजे धनुष्यबाण चालवण्याची जी विद्या, त्याला पण वेद म्हटलेलं आहे. धनुर्वेद आयुर्वेद जसं आहे औषधी विद्या, तर धनुर्वेदाचं शिक्षण या सगळ्यांचं झालं. आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दरबारामध्ये येऊन बसायला सुरुवात झाली. त्यावेळेला 15 वर्षाचं वय आहे या राजकुमारांचं. आणि आता दशरथ राजांनी आपलं जे सिंहासन आहे, सुवर्ण सिंहासन, त्याच्या दोन्ही बाजूला अजून 2 म्हणजे 4 छोटी आसनं तयार करून घेतली. या चौघांनाही आता राजकारण आणि त्याचबरोबरीनं न्यायनिवाडा करताना आपल्याकडून प्रजेचं कोणतंही नुकसान होणार नाही याचं प्रशिक्षण राजा प्रत्यक्ष देतो. आणि एका कोणीतरी जो या अयोध्या नगरीमधला नाही, त्यानं अयोध्या नगरीतल्या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये काही चोरी केली. त्याला पकडलं, तो सापडला आणि अयोध्येचे जे सैनिक आहेत असे आता त्याला दरबारामध्ये घेऊन उभे आहेत. याच्या आधी अनेक न्यायनिवाडे या सगळ्यांनी पाहिलेले आहेत. मग एक राजकुमारांना दशरथ राजांनी विचारलं की तुझं मत काय आहे, तुझं मत काय आहे, तुझं मत काय आहे. आणि आता रामचंद्रांना विचारलं की रामा, तुझं मत काय आहे, तुला काय वाटतं, काय शिक्षा द्यावी, काय न्याय करावा. तेव्हा रामचंद्रांनी त्याला विचारलं की मुळात तू चोरी का केलीस. तेव्हा तो म्हणाला, माझं कुटुंब काही दिवसापासून उपाशी होतं. तो अयोध्येतला नाहीये बरं का, तो दुसऱ्या राज्यातून अयोध्येत आलाय, तो पकडला गेला. माझं कुटुंब काही दिवस उपाशी होतं, तेव्हा त्यांचं पोट भरण्याकरता म्हणून मी चोरी केलेली आहे. त्यावर राम असं म्हणतात की मला असं वाटतं की याला जी शिक्षा दिली पाहिजे ना, ती केवळ शिक्षा म्हणून न देता तो पुन्हा हे करण्याची पाळी त्याच्यावरती येऊ नये, हे करण्याची वेळ त्याच्यावरती येऊ नये असं शिक्षण त्याला दिलं पाहिजे. म्हणून काय करा, तर याला आपल्या बागेमध्ये 3 वर्ष
माळी म्हणून काम करण्याची शिक्षा द्या, जेणेकरून ह्या 3 वर्षामध्ये तो हे काम शिकेल. त्याचबरोबर आपल्या बागेमध्ये जी काही फळं फुलं येतील त्यातल्या फळांवरती तो त्याचा उदरनिर्वाह करेल, त्याच्या कुटुंबाचं पालन पोषण करेल. म्हणजे केवळ शिक्षा न देता त्याला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. त्यानं हे कृत्य केलंय, त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे, त्या कारणाला पुन्हा त्याच कामाकरता तो प्रवृत्त होणार नाही याची काळजी रामचंद्रांनी घेतलेली आहे. आणि हा न्यायनिवाडा झाला. सगळेजण त्या दरबारामध्ये बसलेत आणि तेवढ्यात त्या दरबाराच्या दिशेनं एक अत्यंत तेजपुंज ऋषी येताना दिसले. त्यांचं तेज एवढं होतं असं सांगतात की साक्षात सूर्यनारायण चालत येतात की काय असा भास व्हावा. प्रचंड तेज आहे, बरोबर शिष्य समुदाय आहे, काही मुखावरती तेज आहे, दाढी वाढलेली आहे, जटा वाढलेल्या आहे, हातामध्ये तो धर्मदंड आहे आणि एका हातामध्ये कमंडलू आहे. दशरथ राजाचं वय झालंय, इथे तो उल्लेख आहे बरं का, इथे तो उल्लेख आहे की माझं आता वय झालंय. इथे दशरथ राजे म्हणतात विश्वामित्रांना. आणि दशरथ राजानं पाहिलं की आज जणू काही माझं भाग्य उदयाला आलं आणि म्हणून माझी आणि विश्वामित्रांची गाठ पडावी, नवे नवे त्यांना माझ्या दरबारात यावं असं वाटलं, हेच माझ्याकरता भाग्याचं आहे. म्हणून तो धावत 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 गेला आणि जिथे विश्वामित्रांची गाठ पडली तिथे विश्वामित्रांना साष्टांग प्रणिपात केला. साष्टांग प्रणिपात केला. विश्वामित्रांनी दशरथ राजाला उठवलं. त्यांनी दरबारामध्ये आणलं विश्वामित्रांना, आसन दिलं बसायला, पाद्यपूजन झालं. आणि आता विश्वामित्र राजाला विचारतात की राजन, तुझ्या सीमेवरचे सगळे लोक तुला योग्य तो आदर देतायत ना? जे जे म्हणून अयोध्येसाठी शत्रू होते त्या सगळ्यांवरती तू विजय मिळवलायस ना? तुझ्या राज्यामध्ये यज्ञ आणि देवांची आराधना योग्य प्रकारे होते ना? याच्यावरती तुझं लक्ष आहे ना? म्हणजे राजानं काय काय करायचं हे सांगितलंय बरं का. सध्याच्या युगामध्ये जो निवडून येईल त्यांनी हे बघायचंय, कारण आपण घटना स्वीकारली आहे ना, त्यामुळे त्यानं हे बघायचंय बरं कसं. अतिथीचा सत्कार होतो ना, आणि एका मानवाचे दुसऱ्या मानवाशी स्नेहपूर्ण संबंध आहेत ना? त्यावेळेला राजा दशरथ राजे त्यांना म्हणतात की महामुने, तुमचं येणं माझ्याकरता कसं आहे, तर एखादा व्यक्ती हा मरणासन्न अवस्थेमध्ये आहे आणि त्याला मरणासन्न अवस्थेमध्ये अमृताचा कुंभ प्राप्त व्हावा, त्याप्रमाणे तुम्ही मला दर्शन दिलेलं आहे. ज्याप्रमाणे वाळवंटामध्ये पाऊस पडावा किंवा एखाद्या निपुत्रिकाला दीर्घ काळानंतर संतती व्हावी आणि त्याला जसा हर्ष व्हावा, तशी आत्ता माझी स्थिती झालेली आहे. आपलं स्वागत करताना हा सगळा विचार माझ्या मनामध्ये होता. मी ज्यावेळेला आपलं पाद्यपूजन केलं त्यावेळेला मला असं वाटत होतं
की एखाद्याला आपल्याकडचं हरवलेलं द्रव्य जसंच्या तसं सापडावं, तसं मला झालं. तेव्हा तुम्ही मला सांगा की मी तुमच्या कोणत्या इच्छेची पूर्तता करू? आपली इच्छा काय आहे हे तुम्ही मला सांगा. मी साक्षात रघुराजांच्या वंशामध्ये जन्माला आलेलो आहे. तेव्हा ऋषींची मुनींची सेवा करावी हाच माझा खरा धर्म आहे. ब्रह्मन, आपण या ठिकाणी आगमन केलं हे माझं भाग्य आहे. आज माझं जीवन धन्य झालं, माझा जन्म सफल झाला. याचं कारण आपण राजर्षी होता, पण राजर्षी असताना सुद्धा आपण दीर्घ तपश्चर्या करून ब्रह्मर्षी पद मिळवलं. म्हणून या दोन्ही नात्यांनी मला तुम्ही पूजनीय आहात. तेव्हा माझी अयोध्या नगरी आपल्या आगमनानं अत्यंत पवित्र झालेली आहे. तेव्हा तुमच्या मनामध्ये काय इच्छा आहे? ज्या अर्थी तुम्ही माझ्या राज्यामध्ये आलात तेव्हा तुमची निश्चित काहीतरी मनोकामना असली पाहिजे. ती मनोकामना तुम्ही मला सांगा, ती मी निश्चित पूर्ण करेन. ती जर मनोकामना मी पूर्ण केली ना, तर मी आत्तापर्यंत जे सगळं तप केलंय ते तप सार्थकी लागलं असं मला वाटेल. म्हणून तुम्ही मला आज्ञा करा. मी आपली आज्ञा माझ्या प्राणांपेक्षाही अधिक प्रिय समजेन. माझ्या धर्मपालनाचं फळ मला मिळालं असंच मला वाटतंय. तेव्हा मी तुम्हाला वचन देतो की आपण ज्या कारणाकरता या ठिकाणी आला आहात ते पूर्ण केल्याशिवाय मी माघार घेणार नाही. एवढं सगळं दशरथ राजा सविस्तरपणे बोलला. विश्वामित्र मनात म्हणतायत की माझ्या मनात काय चाललंय हे माहिती आहे का त्याला? मी कशा करता आलोय? मी काय एवढं विस्तारानं सांगितलं तर हे कळल्यानंतर आपल्याला पुढचा जो प्रसंग आहे ना त्याचं महत्व कळेल. विश्वामित्र इथे राजाला म्हणतायत, हे राजसिंहा, म्हणजे जो सर्व सिंह मुळातच राजा आहे, पण हे राजसिंहा सर्व राजांचा सुद्धा जो राजा आहे, अयोध्या नरेश, तुझं बोलणं अगदी योग्य आहे. तुझ्या कुलाला ते साजेसच आहे. तेव्हा जगात तुझ्यासारखा दुसरा कोणीच नाही जो असं वचन देईन एखाद्या ऋषीला. पण माझ्या मनात जी गोष्ट चाललेली आहे ती तू पूर्ण करणार हे ऐकून मला अतीव आनंद झालाय. तेव्हा हे पुरुष श्रेष्ठा, मी सिद्धी प्राप्त व्हावी म्हणून एक अनुष्ठान करते. पण त्या अनुष्ठानामध्ये रावण नावाचा जो दैत्य राक्षस आहे, तो राक्षस सहजपणे विघ्न आणू शकतो. पण अशा प्रकारे यज्ञामध्ये विघ्न आणणं हे तो कमीपणाचं समजतो, म्हणून तो आपल्या हस्तकांना पाठवतो. आणि म्हणून दोन राक्षस त्या यज्ञामध्ये विघ्न आणतात. अनुष्ठान पूर्ण होत आलं की ते यज्ञात येतात आणि त्या यज्ञवेदीवरती रक्ताचे आणि मांसाचे तुकडे टाकतात. मारीच आणि सुबाहू अशी त्यांची नाव आहे. हे अत्यंत शक्तिवान आहेत, वेगवेगळ्या विद्यांमध्ये प्रवीण आहेत.
आणि हे यज्ञाच्या वेळेला हे करत असल्यामुळे माझं अनुष्ठान अपूर्ण राहतं, पूर्ण होत नाही. त्यामुळे माझे आत्तापर्यंत घेतलेले सर्व श्रम व्यर्थ जातात. तेव्हा या दुष्ट राक्षसांचा नाश करण्याकरता मला तुझा जो श्रीराम नामक ज्येष्ठ पुत्र आहे, तो ज्येष्ठ पुत्र या यज्ञाच्या रक्षणाकरता दे. एवढं सांगितलं आणि असं सांगतात दशरथ राजे बेशुद्ध पडले. ते का बेशुद्ध पडले याचं कारण ज्या ज्या वेळेला प्रभू रामचंद्र त्यांच्यापासून दूर जाणार आहेत ही कल्पना जेव्हा त्यांच्या मनामध्ये येते तेव्हा त्यांना तो शाप आठवतोय श्रावणबाळाच्या आईवडिलांचा, की राजा तू कशानं देह ठेवशील, कशामुळे तुझा मृत्यू आहे, तर पुत्रवियोगानं. जर तुझा पुत्र तुझ्यापासून लांब गेला तर तुला ते दुःख सहन होणार नाही आणि त्याच्यामुळे तुला मृत्यू येईल. दशरथ राजाच्या मनामध्ये ही जाणीव अखंड आहे, म्हणून ते रामचंद्रांना कधीही आपल्यापासून दूर करत नाही असा उल्लेख आहे. पुढे विश्वामित्र असं म्हणतात की राजा या कृतीमुळे म्हणजे त्या दोन राक्षसांना मारल्यामुळे श्रीराम जगविख्यात होतील. त्या रामाशिवाय त्या दोन राक्षसांना मारू शकेल असं माझ्यासमोर तर दुसरं कोणी नाही. तेव्हा तू श्रीरामांना माझ्याबरोबर पाठव. तुला असं वाटतंय राजा की तो तुझा पुत्र आहे, पण श्रीराम कोण आहे हे तुला कळणार नाही. तुझ्या राज्यामध्ये जे मुनिजन आहेत, जे योगी आहेत, जे साधू आहेत, जे संत आहेत, या सगळ्यांना श्रीराम कोण आहे हे माहिती आहे. तेव्हा राजा तुला जर असं वाटत असेल की श्रीरामांची कीर्ती सगळ्या जगात पसरावी, तेव्हा त्या श्रीरामांना माझ्याबरोबर पाठव. दशरथ राजे सांगतात की मुनिवर्य, तुम्ही ज्या श्रीरामांना माझ्याकडे मागताय तो राम अजून लहान आहे, 15 वर्षाचा आहे. तेव्हा ते म्हणतात की राजा आता राम लहान राहिलेला नाही. ज्या कारणाकरता तो या पृथ्वी तलावरती आलाय ते कार्य आता त्याला केलं पाहिजे. माझ्या अनुष्ठानाला अजून 10 दिवस बाकी आहे. तेव्हा या 10 दिवसांच्या अवधीकरता फक्त तू मला तुझा ज्येष्ठ पुत्र दे. एवढीच माझी विनंती आहे की तू मान्य कर. असं बोलून विश्वामित्र शांतपणे राजा काय उत्तर देतो ते ऐकण्याकरता दरबारात बसलेले. तुझा ज्येष्ठ पुत्र मला दे असं दशरथाने ऐकलं आणि दशरथाला मूर्छा आली असं उल्लेख आहे. पुढे विश्वामित्र जे काही बोलले ते दशरथ राजाला ऐकूही आले नाही. जेव्हा ते भानावरती आले तेव्हा ते म्हणतायत की मला असं वाटतंय की राम आत्ता कुठे 15-16 वर्षांचा आहे, तेव्हा तो ह्या राक्षसांशी युद्ध करेल असं तर नाही. तेव्हा मी एक काम करतो की मी तुमच्या बरोबर येतो. माझी सगळी सेना
एक औक्षहिणी सैन्य तुमच्या यज्ञाच्या रक्षणाकरता मी बरोबर घेऊन येतो. माझ्या पराक्रमी शूर सैन्याची तुम्हाला योग्य ती मदत होईल, पण तुम्ही रामाला माझ्यापासून दूर देऊ नका. इथे रावण कसा आहे याचा उल्लेख दशरथ राजांनी केलेला आहे. त्याला माहिती आहे, त्यांनी सगळी ही माहिती आधी काढलेली आहे. रावण कसा आहे, त्याचं बल किती आहे, त्याचा आवाका केवढा आहे, त्याला कुणाचं पाठबळ आहे, त्याचे संरक्षक कोण आहे, या सगळ्याची माहिती मला आहे. आणि राम त्याचा प्रतिकार कसा काय करणार, कारण ते रावणाचे हस्तक आहेत. तेव्हा मुनिवर्य, मीच त्या युद्धात रावणासमोर टिकू शकणार नाही असं मला वाटतंय. तेव्हा माझा 15 वर्षाचा कोवळा मुलगा कसा काय बरोबर त्या युद्धामध्ये टिकेल. तुम्ही आमच्या गुरुस्थानी आहात, तुम्ही साक्षात आमचे देव आहात, तेव्हा तुम्हाला हे सगळं माहिती आहे की रावणासमोर या युद्धामध्ये कोणीही टिकू शकणार नाही. त्यानं जी वरदानं मागून घेतली आहेत त्याच्यामुळे देव, दानव, गंधर्व, यक्ष, गरुड, नाग हे कोणीही त्याच्यासमोर टिकू शकत नाही. मग एखाद्या सामान्य मनुष्याची काय स्थिती. तेव्हा मी तुम्हाला पुन्हा सांगतो की मी तुमच्या यज्ञाचं रक्षण करायला येतो. आपण जो हिंदीमध्ये जी म्हण वापरतो ना, किंवा आपल्याला जी माहिती आहे, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. या वचनाची आठवण इथे करून दिली बरं का राजा. तू आत्ता काही काळापूर्वी मला वचन दिलंयस की तुम्ही जे म्हणाल ना, तुम्ही जे मागाल ते द्यायला मी बांधीलय. आठव तुझी कुलपरंपरा, आठव कोणत्या कुळामध्ये तुझा जन्म झालाय ते आठव, तुझ्या आधीच्या राजांनी काय काय बलिदान दिली ती आठव, काय काय त्याग केलाय तो आठव. आणि तू आता तुझ्या मुलाला माझ्या बरोबर द्यायला तयार नाहीयेस. काही हरकत नाही राजा, तुला जर ते योग्य वाटत असेल ना तर तसंच कर. पण तू जे आत्ता वागतोयस तो कलंक इथून पुढे कायमचा तुमच्या कुळाला लागेल. तू वचन मोडलंयस, हा जो कलंक आहे तो कायम तुझ्या कुळाला लागेल. आणि तू जर वचन मोडलंस तर त्यानं काय होईल, त्यानं म्हणाले तुझ्या कुळाचा संपूर्ण नाश होईल. एवढं सांगितलं तरी सुद्धा राजा म्हणतोय की माझा राम लहान आहे हो, तुम्ही त्याला नेऊ नका. एवढं सांगून जेव्हा राजा दशरथ ऐकत नाही म्हटल्यावरती विश्वामित्र आपल्या आसनावरून उठले आणि त्या राजदरबारातून आता ते बाहेर पडणार. विश्वामित्र बाहेर पडणार, तोच त्यांची नजर वसिष्ठांकडे गेली. आणि त्यांनी वसिष्ठांकडे पाहिल्यानंतर विश्वामित्रांना काय सांगायचंय हे वसिष्ठांना कळलं. त्यावेळेला वसिष्ठ म्हणतात
राजन, आपल्या प्राणापेक्षा सुद्धा प्रिय जे अयोध्येच्या राजानं जपायचं आहे ते आपलं वचन बरं का. ते आपलं वचन. तेव्हा मला असं वाटतं, काय वाटतं, हे श्रवण करण्याकरता आपण उद्या बरोबर संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी येऊ. विश्वामित्रांचा आणि वसिष्ठांचा फार सुंदर संवाद झालेला आहे. म्हणजे आपण एखादी स्कीम असते की नाही, की ती अजिबात चुकवू नये बघा, तशी आहे बरं का. पण ते उद्या संध्याकाळी 6 वाजता कोमल वाचा म्हणूयात, त्यानंतर आरती. वाचा वाचा सांग. एक इकडे पण द्या आम्हाला आरतीचा गाणं. वाचा वाचा. 12 डिसेंबर स्मृतिदिन आहे. कैलासवासी माधवराव नरहर आणि देणगीदार आहेत विवेक भागीरथ माळवे. नारद महाराज की जय. कैलासवासी सौ रमाबाई नरहर घारपुरे आणि देणगीदार आहेत प्राध्यापक वीण घारपुरे आणि शरद नरहर घारपुरे. नारद महाराज की जय. दुसरा स्मृतिदिन आहे. कैलासवासी दत्तात्रय जनार्दन फडके आणि देणगीदार आहेत चंद्रकांत आणि नंदकिशोर फडके. की जय. आणि तिसरा स्मृतिदिन आहे. दत्तात्रय भानुदास डाके आणि देणगीदार आहेत वसंत दत्तात्रय डाके. वेदव्यास मुनी महाराज की जय. Devi
एक घाटी तेरा प्रसाद मुद्रा तेरा गाढ़ कथा मग तेरा दस्तकनाड़ी तेरा जगतला मग तेरा प्रबंध सरणी तेरा मनोहर तेरा सावरपण तेरा बहुत पाठांतर तेरा दास मणे सद्गुणरा उत्तम गुण मज तेरा पावन भिक्षा तेरा दीन दयाळा तेरा अभेद भक्ति तेरा आत्मनिवेदन तेरा सत्पदामत तेरा हरतारोहण तेरा सज्जन संगति तेरा हरिकरण मग तेरा तेरा अनन्य सेवा तेरा अजमिन तू मग तेरा दासमणि मग तेरा दासमणि मग तेरा दासमणि मग तेरा साफल्यान्यवल्या कौशल्या कौशल्या अन्यान्यान्यसुता वेदनानि कर्मणि वरदानि प्रसन्नोमाय तन्यन्तोपिता जय देव जय रघुनायका आयतियो वारुति भुवनायका जय देव आया गुरुया आया प्रभु सर्वमंगलमंगल संसार पूर्ण सर्वमंगलमंगल सकल अन्यतो विवास प्रेमान जय देव जय भारतीयो वारुति भुवनायका जय देव संताय रुताय कारणी करिणे हरि सिंधुधरणि कलाये करुणाय नाहि भुवनि सर्वधि साधना करि जय देव जय श्री राम तुमसे निकटान वीर कांता जय देव तुम्हारे पाताल लाभ करला करणी करमानी लाभे कराड़े श्री राम दासा जय
करोति यत् यत् सकलं परस्मै नारायणाय हरे राम 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 हरे राजाधिराज भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर उपासनेला दृढचार भावे, गुरुदेव संतास सदा लगावे, संकल्पयोगे वयकाल भावे, सर्वांगी मंगलो लगावे। जय जय रघुवीर समर्थ